श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतचा पहिला, दुसरा आणि तिसरा अध्याय घेणार आहोत. पहिल्या अध्यायाला सुरुवात करत आहे. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्रस्वास्यवदनं कटाटोपी च माला दंडकमंडलुधर कंटाकर रक्षक त्रिलोक त्रिगुणरहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां पाहि मां पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेषशायना अनंतवेशा अनाम तीतानंता. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता. जो सर्व करण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत पराशधर अगमलीला जयाची. तया मंगलासी साष्टांग नमन करुणे मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होई. जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थी तहाता ती ब्रह्मासुत नेमिली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्या. देवी माता पितर असती तैसे श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी तयाच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार. लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रेय नमिले. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे. नाना विद्वेष नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग हे तसे अवतार प्रत्यक्षचे का त्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोट्या आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नवे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्याचे साष्टांग नमन करुनी करी प्रार्थना कर जोडुनी. आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसे ऐकून स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागे अवैदिती वरद हस्ते करुनी. आता नमो साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिकी व महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिला ज्यानी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटवतंस नमिले कवी कालिदास. ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञान ते हिडवले भीतिमान. तयाचे नमन चरण नमिले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनवरी कृपा करुनी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि महाविद्वान श्रवणी सादर बैसले. परीही अमृत जाणवणी आदर धरावा जी श्रवणी. असे माझे असंस्कृतवाणी ते कडीने पाहावे. स्वामीचे अलीला बहुत असती प्रसिद्ध लोकात. तेच त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रचा. त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली. काही द्यावया मान सुज्ञाही आनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्याची मनोरथपूर्ती. तैसेच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माजारी राचप्पा मोदी याचे घरी बसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा धरून हेतू धरुनी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच हवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेर मांडा म्हणती एके हरी. दोघासी बैसुनी दोहावरी तिसरी वैरी बसले आपण. पाहुनी समर्थाचे तेज उभयतासी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हसमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो.
मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व, बांगलादेश समग्र असे आम्ही पाहिले. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटक पावन. नाना तीर्थ हिंडवणे, हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थ समग्र. 80,000 नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटकाप्रती. जेची महाप्रख्याती पुराणातरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावने. काही दिवस फिरोनी हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तिथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहाळ देश हिंडोने. सकळ सोलापूर पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे, तेथून या जाहले. त्यापासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल व्रत मुळे असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजेती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्याची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रहेतीवर कमरे वर ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 3. श्री गणेशायना. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती. त्यासी नाही पुनरावर्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करून वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहाळ माझी वास्तव करते पाटोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य व्रत अल्पमती केवीवरनु. सभे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गवरणी टोळासी मार्ग परतणे भाग पडे. टोळ गेले परतोने स्वामी चालले उठवणे. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बसले येथे राज स्वेच्छेने. तेथे एक अभिध होता तो करी दयाचा थट्टा. परी चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तवा निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती. स्वामी श्री जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. योगायोगाधिक काही चोळप्पाने केली नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. त्याची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. त्यापासून त्याचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे नगादीवरी. दक्षासुनी कारभारी परम ज्ञानी असते जे. चोळप्पाच्या ग्रहाप्रती आले कोणही कयती. लोका चमत्कार राविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात नृपास कळला वृत्तांत. की आपुले ह्या नगरात येती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकून राव बोलला कायवान. गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पायी आजवरी झाले नाही. आता जाऊन लवलाही भेटू तया येतीवर या. परी ते केवळ अंतर्ध्यान ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शन. रामुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेवली. सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पावली बंदिली. षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ.